एक्सप्रेस अण्णा धस सारखा माणूस लोकसभेच्या वेळी आम्ही पाहिलेला आहे आणि या माणसाने स्वतःचा मराठा समाज या ठिकाणी संपूर्ण अंगो घेतला, स्वतःच्या शर्टची जोडी केली आणि मताचा जोग आमच्या ताईसाठी मागितलेला आहे। आज ताईसाहेबांना आम्ही विनंती करणार आहोत, ताईसाहेबांकडे आम्ही सर्व सरपंच मिळून जाणार आहोत आणि ताईसाहेबांना सांगणार आहोत, ताईसाहेब हे जे हुजरी करतात फक्त त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करतात। ताईसाहेब या ठिकाणी दोषी नाहीत, परंतु आजही सांगतात, प्रचार करताना विधानसभेमध्ये सांगितलं की अरे पंकजाताईंनी सांगितलं या ठिकाणी मतदान करायचं, शिट्टी वाजायची सांगितली, घड्याळाचं बटन दाबायचं सांगितलं, घडीत कोणी म्हणतंय कुठं आज कोणतं ते तुतारीचं बटन दाबायचं सांगितलं। अरे काय चालली, कोणत्या थराला राजनीती तुम्ही घेऊन चालला तो? ताईसाहेब अशा नाहीत, मुंडे साहेबाचा वारसा आहे आणि आज ते राष्ट्रीय नेते आहेत, परंतु विनाकारण ताईला बी यांनी बदनाम करू नये। अहो फक्त काय केलेत, मुंडे साहेबांना सुद्धा यांच्या लक्षात आलं त्या शेवटच्या क्षणाला हे जिल्हा परिषद सदस्य म्हणलेत, अहो यांचे स्वतःचे घर यांना नीट सांभाळता आले नाही, हे काय परिसराचा गटाचा